7 C's ऑफ सक्सेस आपण बघत आहोत, पण त्यातला नेक्स्ट जो सी आहे तो आहे कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे काम करणं, पण ते काम नुसतं नाही तर उत्कृष्ट रीतीने करणं. याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. तुम्ही एखादा गायकाला फॉलो करत असाल, का करता? कारण त्याची गाण्यातली जी जाण आहे, त्याची जी ताण घेण्याची पद्धत आहे किंवा त्याचा जो एक्सपर्टीज आहे त्याच्यावरती तुम्ही फिदा होता. देन यू स्टार्ट टू फॉलो दम की अरे नाही, मला ह्यांचं गाणं खूप आवडतं बरं का, मी ह्यांना फॉलो करतो बरं का. कारण ते उत्कृष्ट तुम्हाला काहीतरी देत असतात, त्याच लोकांना तुम्ही फॉलो करता. नंतरचं आहे जेव्हा एखादं सुतार काम करणारं तुम्ही बघता. साधी चेअर बनवणारे खूप जण आहेत तुमच्या भोवती, पण जेव्हा तुम्हाला अगदी राजस्थानी स्टाईल क्रेविंग वगैरे करून जर ती चेअर बनवायची, अतिशय सुंदर अशी चेअर बनवायची, त्याच्यासाठी स्पेशलाइज लोक लागतील. तुम्ही साध्या कामगाराला ते काम देणार नाही. मग इथं काय येते? उत्कृष्टपणा येतो. तोच उत्कृष्टपणा व्हेन यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल, यू हॅव टू ग्रॅब दॅट. आणि तेव्हा मग तुम्ही ती पायरी चढायला सुरुवात करता. मग यासाठी काय केलं पाहिजे? तर यासाठी आपण दररोज नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणजे नवीन मार्केटमध्ये काय येत आहे, माझ्या स्किल रिलेटेड और माझ्या जॉब रिलेटेड और माझं जे प्रोफेशन आहे त्या रिलेटेड जी माहिती येते ती वाचा, त्याचं ज्ञान घ्या. दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू अँड युअर फ्युचर. नंतरचं असतं ज्ञान आणि तुम्ही कसं करायचं, म्हणजे काय नवीन ज्ञान मला ग्रॅब करता येईल त्याचा शोध घ्यायचा. नंतर असतं की तुम्ही जी काही गोष्ट करत आहात त्यामध्ये एक्सपर्ट बना. काम सगळेच करतात. तुम्ही बघितलं असेल की एक्सपर्ट लोकांची डिमांड खूप असते. खूप कमी लोक एक्सपर्ट लेवलला पोहोचलेले असतात आणि मग ती जगाच्या कुठल्याही पाठीवरती, जगाची कुठेही गेली तरी लोक त्यांना शोधून काढून कामासाठी बोलवतात. का? कारण दे आर एक्सपर्ट इन दॅट फील्ड. मग सक्सेसफुल बनायचं असेल तर यू हॅव टू बिकम अ एक्सपर्ट इन दॅट. असं म्हणतात, सक्सेस डझंट कम दोज हू ट्राय इट कम्स टू दोज हू मास्टर इन इट. ज्या लोकांनी त्यामध्ये मास्टरकी केली त्यांच्या मागे आपोआप सक्सेस येतं. फक्त ट्राय केलं सोडून दिलं नाही होणार. इतक्या इझिली गोष्टी मिळत नाहीत. जेव्हा तुम्हाला एखादा डोंगरावरती जर झेंडा लावायचा असेल, पहिल्यांदा तुम्ही दमाल, घसराल, हे करा, पण प्रॅक्टिस झाली तर यू कॅन इझिली तुम्ही डोंगर चढू शकता. त्यासाठी असते प्रॅक्टिस गरजेची आणि एक्सपर्टीज आपण आपल्या फील्डमध्ये पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही करता त्यानंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दिसायला सुरुवात होतात आणि जी लोक अशी लोक शोधत आहेत ती तुमच्याकडे स्वतःहून यायला सुरुवात होती. त्यामुळे आजपासून हा विचार करा. हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला, लाईक शेअर तर तुम्ही करालच, पण त्याच्याबरोबर आपल्या स्वतःमध्ये पण हे बदल आणायचा प्रयत्न करा की मी जे काही आज शिकतोय ते मला कितपत कळालं आहे, माझं ज्ञान कुठपर्यंत आहे, मला अजून काय शिकायची गरज आहे. आणि ऑलवेज हॅव सम, म्हणजे आपण म्हणतो ना, क्युरियोसिटी. माझ्यामध्ये तर क्युरियोसिटी प्रत्येकामध्ये पाहिजे. का, कसं, कुठे, एकदम असं सतत डोक्यात विचार आणि तुम्ही ते गोष्ट शोधायला तयार होता. नाही तर अरे जाऊ दे ना, माझ्या समोर आलंय, काय करायचंय. बी क्युरियस. तुमच्यामध्ये मग ह्या गोष्टी ऑटोमॅटिक यायला सुरुवात होईल. तो आज आपण बघितलेला आहे कॉम्पिटन्स. उद्या नेक्स्ट जो पॉइंट आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आमचा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.